निवेदनाचं काय काय म्हणणं आहे तुमचं ग्रामस्थ म्हणून सांगा बरं. आता हे आवाज कंपनीचं जे काम चालू आहे ते शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जबरदस्तीने खांब रवायचं चालू आहे. मुळात म्हणजे आपण त्यांना एक 4 महिन्यापूर्वी अर्ज दिला होता. मागे उपोषण बंद झालं होतं त्यावेळेला सुद्धा कंपनीला सांगितलं तुम्ही शिवरस्त्याची मोजणी करून शिवरस्त्याने तो न्यावा या ठिकाणून. आणि आता मुळात म्हणजे या ठिकाणी पाठीमागं घरं आहे लोकांची. आता त्या दिवशी आम्हाला सांगितलं 33 केवीची आणि आजला सांगतात 11 केवी. मग यांच्यात ताळमेळ नाही मुळात म्हणजे. आणि आजला इथं पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांनी दबावण्याचं शेतकऱ्यांना चालू आहे. तर आमचं असं सांगणं आहे का हा जो रस्ता आहे आत्ता जे काम चालू आहे ते शिवरस्त्यानेच न्यावा. आणि हेच आम्ही निवेदन दिलेले आहे त्यांना. शिवरस्त्याने न्यावा, शिवरस्त्याची मोजणी करावी, शिवरस्त्याने झाले म्हणजे भविष्यात कुणालाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. तुमचा या प्रोजेक्टला विरोध आहे काय? प्रोजेक्टला विरोध नाही आमचा. शेतकऱ्यांसाठीच लाईन आहे. मुळात म्हणजे पाठीमागच्या वेळेला पण त्यांनी जागा मध्यभागी बरोबर त्यांनी प्रोजेक्ट उभा केला. आणि आत्तासुद्धा सोयीनुसार ते शेतकऱ्यांच्या शेतामधून काम चालू आहे. तर आमचं म्हणणं आहे शिवरस्त्याची मोजणी करावी, शिवरस्त्याने त्या तारा न्यावा आणि प्रोजेक्ट चालू करावा. तहसीलदार प्रशासनाने काय लेखी एक पत्र दिलं तर तुम्हाला त्याच्यात काय म्हटलं? तहसीलदारांनी लिहिलं होतं ना सदर ज्या वेळेला तहसीलदारांनी आम्हाला त्यावेळेला लिहून दिलं होतं की शिवरस्त्यानेच ट्रान्समिशन लाईन शिवरस्त्यानेच न्यावी. आणि या ठिकाणी लिहिले वीज वाहक तारांची लाईन टाकताना शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायत कार्यकारी यांना विश्वासात घेऊनच व शिवरस्त्याच्या मार्गानेच ती नेण्यात कारवाई करण्यात यावी. मग तुम्हाला विश्वासात घेतलं का नाही काय प्रशासन? विश्वासात नाही घेतलं, काही विचारलं नाही, काय नाही. आज डायरेक्ट पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे आणि दबाव तंत्र. तुमचं मग शेवटचं म्हणणं काय आता सांगा बरं अंतिम? सरकारकडे मागणी काय आहे तुमच्या? सरकारकडे आमची एकच मागणी आहे का सदर जी लाईन आहे ती शिवरस्त्याने न्यावी. ओढ्याच्या कडेने पूर्ण पिंपळगावपर्यंत लाईन जाईल. उद्या भविष्यात जो आवे जवळजवळ आजला हा डेव्हलपमेंटचा रस्ता आहे म्हणजे दोन्ही बाजूनी घरं आहे, बंगले आहे. तर ओढ्याच्या बाजूनी जर रस्ता गेला, जर पोल गेले तर भविष्यात कुणालाही काही त्रास होणार नाही. त्याला शिवरस्त्याने निवडत म्हणजे आमची अडचणच नाही ना काही. आता पेट्रोल पंपाचा एक MSCBनी पेट्रोल पंपाचा आमचे एक अप्रूव्हल आहे त्या ठिकाणी त्यांनी 10 लाख रुपये दिले MSCBला अंडरग्राऊंड करायला लाईन. हा जो रस्ता आहे हा ग्रामपंचायतीला नोंद नाही. हा शेतकऱ्यांच्या सोयीनुसार जाण्या येण्याचा रस्ता आहे. आणि या रस्त्याची सुद्धा मोजणी दिलेली आहे. अजून सेंटर फायनल नाही या रस्त्याचा. मग आता जर आता ते आलेत आणि रवायला सुरुवात केली काय भूमिका राहील तुमची? आमचा विरोध राहणार. मग तुमच्यावर जर पोलीस कारवाई झाली किंवा काय तर? नाही, ठेवू द्या आम्हाला आतमध्ये. आम्ही आतमध्ये जाऊन बसू. खाजगी आहे ना, खाजगी जमीन तू कोण नेऊन देणार? म्हणजे तुमचं एकंदर म्हणणं आहे का शिवरस्त्याने न्यावं, खाजगी जमिनीतून तयार नाही तुम्ही शेतकरी? उद्या एखाद्या शेतकऱ्याला काही प्रोजेक्ट आणायचा असेल, काही करायचं असेल, शिफ्टिंगचा असेल, MSCB फुकट काही करत साधा खांबळा शिफ्ट करायचा तर 10,000 लागतात. 10, 20, 50,000 रुपये लागतात. आमचा एकच पर्याय आहे, त्यांनी आम्हाला लिहून दिलेले आहे शिवरस्त्याने आम्ही घेऊन जाऊ, तेच न्यावा. आमचा कुठलाही MSCBला विरोध नाही. उलट चांगला प्रोजेक्ट आहे. आम्हाला कंपनीला पण आमची एक मागणी आहे की तुम्ही MSCBच्या लोकांच्या नुसार त्यांना सुद्धा फार दबाव देऊ नका. ते त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित लाईन आउट करतील त्या पद्धतीने घेऊन जा. थोडासा खर्च वाढेल कंपनीचा, एवढंच म्हणणे आमचं.